हॅलो, आज ना मी तुमच्याबरोबर संडेचा माझा फर्स्ट हाफ कसा होता मी हे शेअर करणार आहे. आणि काल घरी येतानाच ना मला पालकची खूप छान अशी भाजी दिसली आणि 10 रुपयाला एक गड्डी होती. त्यामुळे मी येतानाच पालक आणला आणि असं ठरवलं की उद्या संडे आहे तर मस्त पालकची गरगट्टा भाजी करायची, हटून केलेली. तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करा. खूप मस्त भाजी होते, एकदम तिखट झणझणीत केली होती. त्यानंतर चपात्या पण करून घेतल्या. चपात्या मी अशा प्रकारे पहिलं घडी मारून घेते, म्हणजे पटपट लाटून होतात. नंतर तुम्ही कशा पद्धतीने चपात्या करता तुम्ही हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. चपात्या व्यवस्थित वगैरे करून घेतल्या सगळ्या आणि भाजी बघा तुम्ही, इतकी भारी झाली होती ना, म्हणजे मला तरी खूप आवडली. गरम गरम भाजी, भात आणि चपाती, एक नंबर जेवण झालं आज माझं. भाजीची रेसिपी येणारच आहे, त्यासाठी फॉलो करून ठेवायचं आहे. आणि संडे असल्यावरती कसं थोडंसं उशिरा उठणं हे ते सगळं नेहमीचं असतंच, त्यामुळे स्वयंपाकाला वगैरे पण थोडासा उशीरच होतो. खूप सारा स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासायचे होते आणि ॲज युज्युअल भांड्यांचा राडा तो काय माहीत नाही तो कसा काय एवढा पडतो. भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतले, किचन ओटा पण क्लीन करून घेतला. किचन ओटा क्लीन केल्यानंतर दारात छोटीशी रांगोळी वगैरे पण काढायची होती मला आणि मग मी ती पण काढून घेतली आहे. रांगोळी कशी आहे कमेंट्स करून सांगा यार, तुम्ही कमेंट्सच करत नाही अजिबात. त्यानंतर आरवचं असं चाललं होतं की त्याला पतंग उडवायची होती आणि आमची इथे अशी चांगली जागा नाही आहे किंवा खाली खूप मोठी मुलं असतात, त्यामुळे त्याला कोण एवढं हे नाही करत की नाही का, म्हणजे तू आमच्याबरोबर खेळायला ये. मग मी त्याला घरामध्येच खिडकीतून पतंग उडवायला सांगत, पण ते काही होतच नव्हतं. नंतर जेवण करून पुन्हा भांडी वगैरे घासून घेतली, पूर्ण किचन ओटा पूर्ण क्लीन केला आणि याचा पतंगीच पशीच त्याचा जीव अडकला होता आणि ती काही उडायचं नाव घेत नव्हती. आणि आज वातावरण पण थोडंसं तसं होतं. तर ठीक आहे, हा फर्स्ट हाफ असा गेला. सेकंड हाफ बघण्यासाठी फॉलो करायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.